भावांनो बहिणींनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, माझ्या भावांना, माझ्या बहिणींना. झाला का सगळ्यांचा चाय नाश्ता? हे अगं मी आताच घेतलाय चहा. याच्यात 2 खाऱ्या घेतल्यात. आता हा माझा नाश्ता. तुमचं झाला असेल सगळ्यांचा नाश्ता. टाईम पण झालेला आहे. रियांचे पप्पा पण गेलेत कामाला. रात्री शेकेंडून आले 11 वाजता. त्याचे ते कामात ऑडिट चालू आहे ना. ऑडिटमुळं वापस शेकेंडून येऊन वापस फर्स्ट शिफ्टला पण गेले सकाळी. त्यांच्या पण जीवाची लई धावपळ. नका शेकेंड चालू होती ना त्यांना. रात्री 11 वाजता येऊन वापस गेले फर्स्ट शिफ्टला. झोप झाली नाही का काय नाही. आता येतील डायरेक्ट 3 वाजता. त्याच्यामुळे मला पण टाईम झाला. रियांश पण रात्री लवकर 8 वाजता जेवून झोपल्यामुळं तो पण उठला 1 वाजता. 1 वाजता उठला. मग कपडे त्याने सुसू केली होती, त्याचे कपडे चेंज केले. मग म्हणला मम्मी मला दूध दे प्यायला. त्याला दूध दिलं प्यायला. दूध वगैरे पिला. मग कवर 1-1.5 वाजेपर्यंत जागी राहायला, खेळत बसला. त्यामुळं मग मला पण बसावंच लागलं ना. त्याला सोडून कसं काय झोपणार, झोपू देत नाही. तो लगेच म्हणतो मम्मी मी घाबरतो म्हणून. मग तर तिथून पुढं त्याला मांडीवर घेतलं, मग थापडलं. मग तिथून पुढं त्याला झोपू घातलं आणि मग मी झोपले. मग कसं काय मला जाग येणार. तर एवढं गडबडी 6 वाजता जाग आला. पटकन पाणी तापवलं. त्याने आंघोळ केली रियांच्या पप्पानी. तशीच घाई गेली फर्स्ट शिफ्टला. आता येतील 3 वाजता. ऑडिट चालू असल्यामुळे साहेब लोक येणार आहेत ना. सेकंडच्या माणसाला ज्यांची सेकंड चालू होती ना त्यांनाच आपण फर्स्ट शिफ्टला बोलवलं. झोप तर कशी काय होणार पूर्ण. या सर्वांनी चाय नाश्ता करायला. खारी चाय मस्त अद्रक टाकलेला आहे चायमध्ये. पाऊस आहे का तुमच्याकडं? पावसामुळं कपडे पण वाळत नाही का काय नाही. कपडे वाळू घालायला सुद्धा जागा नाही. बाहेर सुद्धा दोरी भरली, आतमध्ये पण दोरी. कपडे सगळे 2-3 दोऱ्यावर पण कपडे टाकले. 2 गोदाड्या धुतल्या होत्या पाणी आलतं म्हणून. त्या पण ओललेत. मला वाटलं चांगलं ऊन पडलंय नाही यायचा पाऊस, पण नेमकंच मी गोदाड्या धुतल्या आणि पाऊस आला. त्या गोदाड्या ओलल्या, कपडे ओलले. आता कपडे धुतले तरी मला कपडे वाळू घालायला सुद्धा जागा नाही. सकाळी रियांचे पप्पा कामा निघले ना तसा पाऊस लागला. तर अजून पाऊस चालूच आहे. तुम्ही काय काय केला नाश्ता? रियांशनी माझं दूध पिलं. 1 गिलास त्याला दूध दिलं. आता आता का हे खातोय, वेफर खातोय. डीजे पाहिजे आणूया ना. या सगळ्यांनी चाय घ्यायला. टाइम झाला 10 वाजले. त्याच्यामुळे ना पाणी ते भरून घेतलं. म्हणजे पाण्याचं काय करायला, पाऊस असल्यामुळं पाणी पण नाही ना सोडत. पाणी ते भरून घेतलं आणि मग आता चाय घेतला. तर 10 वाजलेत. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा, सबस्क्राईब करून ठेवत जा माझ्या चॅनलला. म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतील. बेल आयकॉन क्लिक करत जा. चला बाय. घ्या सर्वांनी काळजी.